नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही महिन्यांमध्ये शासनाचा एक विभाग अचानक चर्चेला आला. का आला तर त्या विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारला आणि एक खमक्या अधिकारी काय करू शकतो हे पुन्हा एकदा दिसून आलं. अन्न आणि औषध प्रशासन विभाग असं या डिपार्टमेंटचं नाव आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अन्न आणि औषध प्रशासन विभाग हा प्रत्येकाच्या जगण्याशी अत्यंत निगडीत असलेला विभाग आहे. म्हणजे आता हॉटेलमध्ये जाणं, आणखीन जेवणं खाणं ही चैन राहिलेली नाही आहे. अनेकांच्या दृष्टीनं ती गरज असते, कारण कामासाठी आपण बाहेर जात असतो. अशा वेळेला आपल्याला हॉटेलमध्ये जेवावं लागतं, खावं लागतंच. आपण कोणताही पदार्थ जेव्हा विकत घेतो किंवा एखाद्या किराणा मालाच्या दुकानातून आपण पदार्थ आणतो किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून आपण जेव्हा एखादा खाद्यपदार्थ मागवतो, हे सगळे अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अखत्यारीमध्ये येतात. त्या अन्न पदार्थाचा दर्जा कसा आहे, त्याची साठवणूक कशी केलेली होती, त्याच्याबद्दलचे स्वच्छतेचे नियम पाळले जात आहेत का, त्याच्याबद्दलची इतर जी काही मानांकनं आहेत सुरक्षेच्या दृष्टीनं त्याचं पालन होतंय का, हे सगळं तपासण्याची जबाबदारी FDI म्हणजेच फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटची असते. पण तुकाराम मुंडे यांनी जेव्हा या विभागाच्या आयुक्तपदाची सूत्र हाती घेतली आणि त्यानंतर जो कारवाईचा धडाका लावला, त्यानंतर या विभागाचं कामकाज चर्चेला आलं आणि या विभागामध्ये काही लोक काम करतात असं दिसून येऊ लागलं. नाहीतर आजपर्यंत ज्या ज्या वेळेला अन्न औषध विभागाशी आम्ही संपर्क साधला कोणत्याही बातमीसाठी म्हणून, त्यावेळेला आमच्याकडं मनुष्यबळ कमी आहे, आमच्याकडं माणसंच नाहीत, आमच्याकडं कामाचा लोड इतका आहे, अशीच उत्तरं मिळालेली आहेत. आणि मग अन्न औषध प्रशासन विभाग आणि ते वजन माप नियंत्रक विभाग हे म्हणजे खाबूगिरीचं आणखीन एक कुरण आहे का, अशी चर्चा रंगू लागते. पण तुकाराम मुंडे यांनी जेव्हा याचा चार्ज घेतला त्याच्यानंतर या विभागानं अत्यंत ॲक्टिव्हपणे आता कामकाज सुरू केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की तुमच्या आमच्या आयुष्याशी, सुरक्षेशी अत्यंत महत्त्वाचा असा हा विभाग आहे आणि त्यामुळं या विभागाच्या कामकाजाबद्दल आपण आज समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्याच बरोबरीनं आपल्या ज्या काही रोजच्या जगण्याच्या सवयी आहेत त्याच्यामध्ये पण काय सुधारणा करता येईल याच्याबद्दल पण जाणून घेतलं पाहिजे. त्या दृष्टीनं आज मला बोलायचे. मी स्वागत करतो आमच्या स्टुडिओमध्ये ऑल इंडिया कन्झ्युमर प्रॉडक्ट फेडरेशनचे, डिस्ट्रीब्युटर फेडरेशनचे धैर्यशील पाटील साहेब, त्याचबरोबर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रसाद बुरांडे. नमस्कार. आणि आजच्या या चर्चेमध्ये मी आवर्जून बोलवलेलं आहे कोल्हापूर जिल्हा हॉटेल मालक संघाचे सचिन शानभाग. नमस्कार. तिघांचेही स्वागत आहे. पहिल्यांदा धैर्यशील पाटील यांनी मला एक मेसेज पाठवला. तो मेसेज वाचल्यानंतर मला असं वाटलं की या विषयावरती आपण बोललंच पाहिजे. त्यांचं असं म्हणणं आहे की आपण किराणा मालाच्या दुकानातनं जेव्हा एखादं साहित्य आणतो तेव्हा त्या किराणा मालाच्या दुकानाला काही नियम आहेत, काही कायदे त्यानं पाळणं अपेक्षित आहे. पण आपण आता झेप्टो, ब्लिंकिट किंवा कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असंख्य गोष्टी मागवत असतो. आजकाल ते खूप सोपं झाले. हातात मोबाईल असतो आणि मग तुम्हाला ब्लिंकिटवरनं कोणतीही गोष्ट, म्हणजे अगदी बिस्किटच्या पुड्यापासून ते कोथिंबिरीपर्यंत आणि अंडीपासून ते अगदी कुठल्याही हॉटेलमधला पदार्थ सगळं तुम्हाला स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिटवरून मिळत असतं. त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत त्यांची जी काही गोडाऊन्स आहेत त्या गोडाऊनची परिस्थिती, अवस्था काय आहे हे सुद्धा तपासलं पाहिजे आणि सर्वांना फूड अँड ड्रग्सचे नियम, कायदे एकसारखे असले पाहिजे. याच्याबद्दल तुमची भूमिका मला थोडीशी विस्तृत करून सांगा. निश्चितपणे चारुदत्ता, म्हणजे हा अतिशय आता कळीचा मुद्दा होऊन बसलेला आहे. हे अन्न आणि औषध प्रशासन जे आहे ह्याच्यामध्ये कायदे सर्वांना एकसारखेच आहेत, पण कायदे कोण कसे पाळतायत ह्याला प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनातून ट्वीट केले गेलेलं आहे. आता ऑनलाईन ही पद्धती काय वेगळी नाही आहे किंवा विपरीत नाही आहे. बिझनेसची अपॉर्च्युनिटीज दोन्ही पण असू शकतात, ऑनलाईन असू शकतात किंवा ऑफलाईन असू शकतात. पण पब्लिकच्या हेल्थशी खेळणे, आता उदाहरणार्थ मागच्या आठवड्यामध्ये जर आपण पाहिलं असेल की या स्टोर्सची जी परिस्थिती आहे, काही ठिकाणी हे जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे गोदाम आहेत, स्टोर्स आहेत, त्याच्यामध्ये उंदीर फिरतानाची व्हिडिओ आपण बघितलेली आहे. हो. काही ठिकाणी आपण असं बघतोय की घरात आलेल्या प्रॉडक्टमध्ये आत आळ्या आहेत किंवा ते किडलेले आहेत आणि असे प्रॉडक्ट आल्यानंतर आपण मग त्याच्याबद्दल फक्त बोलतो. पण प्रत्यक्षामध्ये या सगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची गोडाऊन्स आहेत त्याची तपासणी FDI करत नाही. FDIने करणं अपेक्षित आहे,
पण ते करत नाही. पण आतापर्यंत असं दिसतंय की ती जसं तुम्ही म्हणला की कामाचा आमच्याकडे भरपूर व्याप आहे किंवा कामाचा लोड आहे, आणखीन ही एक नवीन प्रोसेस आल्यासारखे आहे. आता उदाहरणार्थ 2-3 गोष्टी आहेत. एक, SKUs टू स्टोरेजचं स्पेसमध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे कॅल्क्युलेशन नाही आहेत. नंतर 60 ते 70 हजार SKUs एका ठिकाणी ते ठेवतात, पण तिची जी जागा आहे ती खूप सीमित आहे. SKU म्हणजे काय? म्हणजे एक आयटम, एक प्रॉडक्ट म्हणजे एक प्रॉडक्ट म्हणजे स्टॉक किपिंग युनिट म्हणजे SKU. सो 60 ते 70 हजार साधारणतः SKU एका प्लॅटफॉर्मवर अवेलेबल असतात आणि ते साधारणतः सीमित जागा म्हणजे 2 ते 3,000 स्क्वेअर फूटमध्ये ते स्टोअर करतात. आता जर आपण उदाहरणार्थ बघितलं, एका प्रॉडक्टसाठी साधारणतः 0.30 किंवा 0.20 स्क्वेअर फूट जरी म्हटलं वापरायची आणि ते मी सिंगल युनिट म्हणतोय, तर साधारणतः त्यांना 20 ते 25 हजार स्क्वेअर फूट एवढी त्यांना जागा पाहिजे. कारण त्याच्यामध्ये स्टोरेज आलं, डॅमेज आलं, रेफ्रिजरेशन आलं, इनवर्ड आलं, आउटवर्ड आलं, ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. आणि पुन्हा तिथल्या कर्मचाऱ्यांना ये जा करण्यासाठी जागा पाहिजे. Yes. ती योग्य हाताळण्यायोग्य तिथली रॅक सिस्टीम पाहिजे. येस. आता जर पाहिलं तर साधारणतः 14 ते 16 इंचामध्ये त्या मुलांना फिरायला लागतं. त्यांची इतकी दयनीय परिस्थिती आहे ती. प्लस ही 10 मिनिट्स डिलिव्हरी, आता त्याने 10 मिनिट्स डिलिव्हरी म्हणत नाहीत, पण वास्तविकता तसंच चालू केलेलं आहे त्यांनी, की ही जी स्पीड ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळे जी मुलं तिथं चालू असतं, त्याच्यानंतर तिथंच तुमचे डॅमेज झालेले प्रॉडक्ट असतात, तिथंच तुमचे एक्सपायर्ड प्रॉडक्ट असतात. आता मुंबईमध्ये काल कल्याणमध्ये एक ठिकाणी बघितलं की प्रॉडक्टवरची एक्सपायरी डेट पुसून माल डिलिव्हरी केलेला आहे. अरे बापरे. आता सरकारमध्ये FSI डिपार्टमेंटने कायदा केलेला आहे की ज्यावेळेस कन्झ्युमरकडे एखादं प्रॉडक्ट पोचतं तर त्याला किमान 30% त्याची व्हॅलिडिटी असली पाहिजे किंवा 45 डेज. हा कायदा आहे, पण हा कायदा पाळला जातो का नाही ह्याची बघण्याची कुठली परिस्थिती नाही. आता एखाद्या गिरायकाकडे एखादं प्रॉडक्ट आलं जे एक्सपायर्ड झालं आहे किंवा नियर एक्सपायर्ड आहे, मी कंप्लेंट कुठं करायची आणि कंप्लेंट केल्यानंतर किती वर्षामध्ये मला मिळणार? म्हणजे गोष्ट 100 रुपयाची असायची आणि आज जर मी कुठं कंप्लेंट पहिला तर कंप्लेंट कुठं करायची आणि त्या कंप्लेंटचं निरसन कोण करणार ह्याची कुठल्याही प्रकारची गॅरंटी नाही. म्हणजे आता हे सगळे ब्लिंकिट असेल, स्विगी झोमॅटो असेल, यांच्यामुळं एका मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे, खरं आहे. पण ॲट द सेम टाईम ते जे काम करणारे सगळी तरुण मुलं मुली आहेत त्यांच्या आरोग्याबद्दल सुद्धा ती कंपनी किती जागरूक असते. किंवा आता जसं धैर्यशील पाटील म्हटले की त्या 2,000 किंवा 3,000 स्क्वेअर फीटाच्या गोडाऊनमध्ये जर 1,500 2,000 प्रॉडक्ट वेगळ्या पद्धतीचे प्रॉडक्ट आणि त्याची क्वांटिटी वेगळी अजून 60 ते 70 हजार प्रॉडक्ट हा प्रॉडक्ट जर ठेवले असतील आणि मग आपण एरवी मात्र म्हणतो मी शुद्ध शाकाहारी आहे, पण जर मांसाहारी पदार्थांच्या शेजारीच लागूनच शाकाहारी पदार्थ ठेवले असतील तर मग मला असं वाटतं की दुरून डोंगर साजरे असे हे प्रकार आहेत. पण आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केल्यावर मी विचारतो, अखिल भारतीय ग्राहक पंचायत वारंवार सांगते की जागरूक व्हा ग्राहक म्हणून. सो तुमचं म्हणणं असतं की तुम्ही जो काही प्रॉडक्ट घेता त्याचं बिल घ्या. पण आता धैर्यशील पाटील जे म्हणले त्यानुसार 100 रुपयाचा प्रॉडक्ट घेतला आणि तो जर काही असा फॉल्टी असेल, त्याची एक्सपायरी डेट उलटून गेली असेल, तर त्याच्यासाठी ग्राहक न्यायालयात जाणं हे कितपत फिजिबल आहे? नाही, हे जरी आता ग्राहक न्यायालयामध्ये जाताना जरी फिजिबल नसेल तरी सुद्धा मला असं त्याच्या बाबतीत म्हणायचं आहे की तुम्ही ज्यावेळी एखादी वस्तू विकत घेता तर त्यावेळी त्याची पावती घ्यायला पाहिजे. अशी जेव्हा डिलिव्हरी ज्यावेळी येते तर त्यावेळी अगदी काही नसलं की नाही तर तुम्ही मोबाईलवरनं तुम्ही त्याचं पेमेंट करता, त्याची जी रिसीट असते ती तुमच्याकडे असते आणि घेताना तुम्ही त्याला विचारा की याची बाबा प्रोडक्शन कॉस्ट किती आहे, म्हणजे त्याच्यावर आता किती छापलेली किंमत किती आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर याची एक्सपायरी डेट किती आहे हे तुम्ही त्यांना विचारा. बुरांडे साहेब, हे पूर्वी दुकानदाराला विचारणं शक्य होतं. आता हे ऑनलाईन वाले जे येतात की नाही, ती बिचारी मुलं असतात, ते म्हणतात आमचं काय, आम्ही फक्त आणून द्यायचं काम आहे, डिलिव्हरी बॉय. सर्वप्रथम ते प्रॉडक्ट जे तुमच्याकडे येतं ते एका पिशवीमध्ये पॅक केलेलं असतं, त्यामुळे जोपर्यंत पेमेंट तुम्ही देत नाही तोपर्यंत ती पिशवी ओपन करू शकत नाही आणि पेमेंट दिल्यानंतर तो मुलगा 1 सेकंडही तुमच्याजवळ थांबत नाही, कारण त्याला पुढची डिलिव्हरी असते. नंतर तुम्ही ते उघडून बघता. आता त्याच्यामध्ये कायदा असा पण आहे की ज्यावेळेस मी प्रॉडक्ट चेक करतो त्यावेळेस मला तिथं MRP किंवा त्याची PKD दिसली पाहिजे. ही अजून प्रोसेस त्यांनी चालू केलेली नाही. सरकारने ह्याच्याबद्दलचा नियम काढलेला आहे की कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जर फूड आयटम विकत असतील तर त्याच्यावरती त्याची PKD पॅकिंग डेट दिसली पाहिजे आणि त्याची एक्सपायरी डेट पब्लिक डिसाईड करून दे की मी ते घ्यायचं का नाही घ्यायचं. तुम्ही ते दाखवलं पाहिजे.
पण आज तागायत ती प्रोसेस अजून चालू झालेली नाही. कायदा असून सुद्धा ह्या कंपन्यांनी आजपर्यंत ही प्रोसेस चालू केलेली नाही. गिरायकाला कुठल्याही प्रकारे ह्या माहिती किंवा ही माहिती मिळणं हे संभवच नाही आहे. नाही, आता झेप्टो असेल किंवा ब्लिंकिट असेल, बरोबर आहे. यांचे प्रॉडक्ट घरी आल्यानंतर जसं आत्ता म्हटले, तुम्ही तो माणूस गेल्यानंतरच ते ओपन करता आणि मग त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती पॅकिंग डेट आहे की नाही, त्याची एक्सपायरी डेट उलटून गेली की नाही, त्यानंतर कळणार. माझा मूळ प्रश्न तोच होता. त्यानंतर मला कळालं की जी एक्सपायरी डेट उलटून गेली आहे, तर ग्राहक न्यायालय किंवा ग्राहक मंच मला कोणता दिलासा देऊ शकतो? तर असं यावेळी तुम्ही समजा एक तरी डिलिव्हरी आपण जेव्हा माल घेतो तर त्यावेळी एक तरी तुम्ही त्याचे रोख पैसे देऊन घेता किंवा ऑनलाईन पेमेंट करता किंवा तर त्याच्यामध्ये तुम्ही करताना आम्ही आमच्या ग्राहक वर्गाच्या म्हणजे ग्राहक पंचायतच्या अभ्यास वर्गात सगळ्यांना आम्ही असं सांगतो की तुम्ही ते प्रॉडक्ट घेत असताना त्या माणसाला समोर उभा करा, आम्ही ते सगळं प्रॉडक्ट चेक करू आणि मग त्याची 3 प्रकारची डिलिव्हरी आपण घ्यायची आणि मग त्याला सांगायचे की हे थांब मी तपासतो आणि मग तुला मी पेमेंट करतो, त्याशिवाय मी पेमेंट करणार नाही. एक त्याच्यानंतर ज्यावेळी तो माणूस आपल्याला देत असतोय, ओपन करतोय, समजा त्याच्यावर काहीच नसलं तर तुम्ही व्हिडिओ करा त्याचा आणि त्याच्यावर तुमचं काय ते बघा. आणि असे जे ऑनलाईन ज्या वस्तू विकत येतात तर त्यावेळी तुम्ही कंप्लेंट कोणाकडे करायला पाहिजे त्याचा नंबर पण तिथं लिहिलेला असतो आणि त्या नंबरवर आपण कंप्लेंट करू शकतो. त्या प्रॉडक्टच्या पॅकिंग वरती जो नंबर असेल, टोल फ्री नंबर किंवा कस्टमर केअर नंबर, त्याच्यावर आपण करू शकतो. प्रॉडक्ट वरती टोल फ्री नंबर लिहिणं हा अनिवार्य आहे, म्हणजे दॅट इज अ लॉ. पण विषय असा आहे की बिल जे बिल सुद्धा येतं, जे नेहमी जेव्हा सप्लाय डिलिव्हरीचं येतं बिल सुद्धा येतं, पण त्या बिलवरती तुमच्याकडे जे फूड प्रॉडक्ट दिलं आहे त्याची पिकेडी काय आहे किंवा त्याची डेट ऑफ एक्सपायरी काय, तर त्याची कुठलीही माहिती त्या बिलावरही नसते. सो काय होतं की आता जर साहेब जसं म्हणले की हे फिजिकल स्टोअरमध्ये जाऊन तेव्हा शक्य होतं आपल्याला, म्हणजे एखादं प्रॉडक्ट थोडंसं घाण दिसलं तरी लोक म्हणत होते की मला हा नको दुसरा दे बदलून, हे शक्य होतं. पण ज्या वेळेस अशा पद्धतीची ही डिलिव्हरी येते, ही तर कसं आहे ना, हे सगळं लाईटनी स्पीडमध्ये आहे ना, त्यात माणसाला थांबणाऱ्याला दम असतं ना घेणाऱ्याला दम असतं. मोस्ट ऑफ द टाइम पेमेंट ही ऑनलाईन ऑलरेडी केलेली असते, बिकॉज कॅश अगेन डिलिव्हरी असली तर ती तुम्ही पेमेंट त्यावेळेस करता. पण 90% टाइम ही जी नवीन मुलं आहेत ती ही डिलिव्हरी करायला असतात, कारण ती डिलिव्हरी घ्यायला सुद्धा स्वतः नसतात, दारात ठेवून जा किंवा घरातला कोणता माणूस आहे ह्या पद्धतीने घेतलं. त्यामुळं ही गोष्ट आहे. म्हणजे ह्यामध्ये आता जर बिस्किट्स बघितले पण, रस्क किंवा ब्रेड्स किंवा दही, हे जे सगळे डेली आयटम्स आहेत जे रोज लागणार आहेत, हे हमखास तुम्हाला एक्सपायरी किंवा नियर एक्सपायरी येतात, हमखास. कारण का आपण ब्रेडवरती पिकेडे 99% कधी बघत नाही. आपण ब्रेड कुठनाकडून घेतो, आपल्या वाण्याच्या दुकानातून घेतो आणि विचारतो कधीचा आहे बाबा, तू सांगतो कालचा आहे. कालचा असला तरी आपण घेत नाही, आजचाच ब्रेड घेतो. आणि हा जो येणार आहे ह्यांच्या जे प्रोसेसमध्ये कमीत कमी 3 दिवसाचा असतो. पण आम्ही ग्राहकांना आमच्या अभ्यास वर्गातून आणि ज्या वेळी आम्हाला ज्या प्लॅटफॉर्मवर शक्य आहे तिथं सांगतो की तुम्ही हे सगळं बघून घेतलं पाहिजे, ग्राहक जागरूक झाला पाहिजे. आणि जेव्हा ग्राहक जागरूक होईल तर त्यावेळी यांना थोडासा का विना पण वचक येईल. एकदा जो त्या टोल फ्री नंबर असतो त्यांचा किंवा त्यांचा जो ऑफिसर असतो त्याचा नंबर आहे, इव्हन बाहेरचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यावर सुद्धा त्याचं भारतातला कोण त्याचा माणूस आहे, कुणाकडे आहे, एवढं इतकं कंपल्सरी केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण बघायची जबाबदारी आपली 100%. म्हणजे तुम्ही बोलताय ते सगळं मला पटतंय, पण हे सगळं आता फिजिबल आणि प्रॅक्टिकल नाही आहे. आता काय झालेलं आहे की सगळ्यांना झटपट पाहिजे असतं. माझी ऑर्डर ते दाखवत असतं किती मिनिटात तुमच्याकडे पोहोचणार आहे. आणि जर तुम्ही आता बघितलं तर मला असं वाटतं दुर्दैवानं की नवीन जनरेशन असेल, महिला वर्ग असेल, यांना आता सगळं हातात घरपोच पाहिजे आहे. म्हणजे मला उलट असं वाटतं की पूर्वी आपला जो ठरलेला वाण्याचा दुकानदार होता, जे कोणी आपले ठरलेले पुरवठादार होते, आपला ठरलेला गवळी दूध आणून द्यायचा, ही जी यंत्रणा होती ना ती अधिक रिलायबल होती. बरोबर. त्यांना आपण तुम्ही विचारू शकत होतो की बाबा हे असं असं खराब आहे, तू बदलून देणार का, आणि त्यांचं आणि आपलं पण एक रिलेशन तयार झालं असेल. पण आता हे ऑनलाईनच्या जमान्यामध्ये सगळंच बदललेलं आहे. आता या ठिकाणी सचिन शानबाग आहेत. हॉटेल इंडस्ट्री आणि मी सुरुवातीला म्हटलं जसं आणि सर्वसामान्य माणूस हे आता एका नाण्याच्या 2 बाजू झालेले आहेत. म्हणजे हॉटेलमध्ये खाऊ नये असं पूर्वी म्हणायचे, पण आता हॉटेलमध्ये न खाणारा कुठे आहे असं नाव. हॉटेल मालक संघाचे तुम्ही अध्यक्ष आहात. असं म्हणतात की हॉटेलचा भटारखाना कधी बघू नये. म्हणजे तुम्ही कितीही पदार्थ सजवून गार्निश करून आणून दिले तरी मागं त्या भटारखान्याची अवस्था काय असते
हे अनेकांना बघवत नाही. बरोबर. या सगळ्या परिस्थितीमध्ये FDIनं जेव्हा आता थोडीशी कडक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे, त्यानंतर तरी हॉटेल मालक संघानं तुमच्या सगळ्या सभासदांना, हॉटेल व्यावसायिकांना स्वच्छता आणि अन्न सुरक्षा याच्याबद्दल काही ट्रेनिंग, प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे का? सर्वप्रथम मी मुंडे साहेबांचं हे जे आता कारवाई चालल्याबद्दल मी स्वागत करतो. कारण कसं आहे, काही नियमावली असते पेपरवर, ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. हो. ते मुंडे साहेबांनी सगळ्यांना दाखवले आहे की हे असं असं होते म्हणून. म्हणजे काय आहे, एका अधिकाऱ्यानं जर मनात आणलं तर हो. काय काय होऊ होऊ शकतं. शकतं. Right. आणि मग अगदी त्याच बरोबर. विभागाचे जे अन्य अधिकारी आहेत की हो. आम्हाला वेळच नाही, आमच्याकडे कामाचा खूप लोड आहे, हो. आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे, हे पण आता पळायला लागलेले आहे. अगदी अगदी. तर हे स्वागतार्ह आहे. कारण का शेवटी सगळ्यात कॉस्टली वस्तू कुठली आहे तर स्वतःचा जीव. हम्म. आज आपण जे काय अन्न ग्रहण करतो तर ते व्यवस्थित त्याचं पचन होऊन दुसऱ्या दिवशी त्यांना त्रास होता का नाही हे बघितलं गेलं पाहिजे. मी तुमच्या वाक्यावर येतो की भटारखाना एक काळ होता की भटारखान्यात जाऊन बघता येत नव्हतं. हॉटेलचं किचन. हां, कारण का माहिती काय, त्यावेळी एक काळी आता आमच्या वडिलांनी वगैरे हॉटेल चालू केलं त्यावेळी स्टाफच मिळत नव्हता. तेच आज जाऊन काम करायचे, तेच येऊन काउंटरला बिल घ्यायचे, एखादा पण आता ती अवस्था राहिलेली नाही. कारण काय झालंय, इतकं काही मॉडर्नायझेशन यायला लागलेलं आहे की बहुतेक फूड तुम्ही असं अनटच फूड बाहेर पडल्यासारखं पडतंय. बरं. जसं की आता पिझ्झा आहे, हे आहे, ते सगळं मेकॅनिकली बाहेर पडल्यासारखं असं इतक्या फास्ट लेवलला आता सगळं गेलेलं आहे. बरं. तुम्ही आता बघताय. नाही, पण काही 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा आता रेड हो, पडल्या हो, हो. आणि तिथे सुद्धा व्हेजिटेबल्स अत्यंत कुचकी हो, होती, नाही, होतं. सडलेली होती, अशी सापडलेली आहे. होत आहे. हे त्याबद्दल त्यांच्यात थोड्या चुका आहेतच, नाही म्हणत नाही. पण कसं होतं सर माहिती आहे काय, आता एखादी पार्टी चालू आहे, लग्नाची पार्टी चालू आहे, त्याने आपल्याला 100 लोकांची ऑर्डर दिली असते, अचानक 150 लोक होतात. रात्री तो 9 वाजता कुठे खरेदी करणार, म्हणून थोडासा स्टॉक ठेवला असतो. ते त्याने स्टॉक थोडा जास्त ठेवला असेल, त्याला फिफो व्हायला पाहिजे. फिफो म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट. आता मी 4 वस्तू आज घेतल्या, उद्या 4 वस्तू घेतल्या आणि परवा 4 घेणार आहे, तर पहिल्या वस्तू त्या पहिल्या खराब व्हायच्या आत वापरल्या गेल्या पाहिजेत. हे थोडंसं मुलांचं दुर्लक्ष असल्यामुळे ते मागच्या वस्तू मागच राहिल्या गेल्या असतील आणि पुढच्या आल्या असतील. बरं. मला एक असं तुम्हाला नमूद करायचं असेल की एखादा माणूस हॉटेल बनवतो किंवा हॉटेल करतो, त्याच्या मागे त्याच्या आयुष्यभराची पुंजी लावलेली असते. मी माझं हॉटेल करून तुम्हाला काहीतरी खराब द्यायचं किंवा तुम्हाला पोट बिघडलं पाहिजे की तुम्ही परत माझ्याकडे येऊ नये असं काही नसते ना. कारण का एका हॉटेलवर कळत न कळत स्टाफ तर आहेच, पण बाकीचे सप्लायर्स, पेंटर, सुतार, हायजीन प्रॉडक्ट देणारे बरीच लोकांचा उदरनिर्वाह एका हॉटेलवर असतो. म्हणजे एक हॉटेल किती ठिकाणी ते बिझनेस. हे मला मान्य आहे, पण हॉटेल मालक संघ म्हणून तुम्ही आता हां. या हॉटेलच्या स्वच्छतेबद्दल, हां. किचनची स्वच्छता, रेस्टॉरंटची स्वच्छता, तुमच्याकडे असलेले कर्मचारी, वेटर, कुक, तुमचा तिथला मोरीवाला, बरोबर. या सगळ्यांच्या आरोग्याबद्दल आणि एकूणच हायजीन बद्दल तुम्ही आता स्वतः प्रोएक्टिव्हली काही काम करताय का? नक्की करतो सर. कारण आता एक जरी तुम्हाला FSSAIचं लायसन्स मिळालं तर तुम्ही हॉटेल काढलं आणि बसला असं नाही. त्याला आता फास्टॅग म्हणून एक नवीन सर्टिफिकेशन कोर्स आला आहे. फास्टॅग काय आहे की 25 किचनमधील काम करणाऱ्यांच्या मागे एक सुपरवायझर आम्हीच तो निवडायचा. बरं. त्याला परीक्षा असते आणि जवळजवळ सकाळी 10ला चालू झाला प्रोग्राम, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. हा आम्ही जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी सर हॉटेल फर्ममध्ये आम्ही घेतलेला आहे. त्याचा आता सप्टेंबरमध्ये 2 वर्षापूर्वी, आता 2 वर्षांतर त्याचं एक्सपायर होतं. आता सप्टेंबर एंडला परत 30 मुलं परत करणार. त्याच्यानंतर आणि आम्ही 2 प्रोग्राम घेतले. एका वेळी 1,500-200 मुलांचं ट्रेनिंग, आणि ते पण इतकं बेसिक कॉस्टला घेतोय की म्हणजे तुम्हाला परवडत नाही. तर काही लोकांना तुम्ही या बसा शिकान जावा. ह्यात फायदा काय होतोय की प्रत्येक वेळी ऑफिसरनेच येऊन चेकिंग करायला पाहिजे नाही, आमचीच माणसं चेकिंग करतात आणि ते आम्ही त्याला जबाबदारी दिली, आम्ही स्वतः चेक करणार. तिथं काय सापडलं तर त्याविषयी तुझं ॲब्सेंट मारणार किंवा काय ह्याचं मला आन्सर द्या. पण म्हणजे थोडक्यात हे तुम्ही तुमच्या लेवलला तयार केलेले अन्न सुरक्षा रक्षक आहे असं म्हणा हरकत नाही. असं म्हणाल. Internal. पण मग त्याच्यावरती त्यांची जबाबदारी पण दिली आहे का तशी? 100%. कारण आज खरं तर हे काम शासनाचं आहे. म्हणजे फूड अँड ड्रग डिपार्टमेंट काय असतं तर ते प्रत्येक ठिकाणी जातं, तपासणी करतं, पण पुढं काय करतं हेच माहित नाही. ते सुरुवातीला म्हटलं तसं अन्न औषध प्रशासन विभाग म्हणजे केवळ एक चेष्टेचा विषय आहे की काय, किंवा केवळ एक फक्त खाबुगिरीचं करून आहे की काय, याच्याबद्दल उघडपणे बोललं जात होतं. तुकाराम मुंडे सर जेव्हा आयुक्तपदी आले त्याच्यानंतर हा विभाग खऱ्या अर्थानं कामाला लागलेला आहे. मी तुम्हाला विचारतो की तुम्ही जेव्हा म्हणताय ह्या सगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मना पण हे सगळे कायदे आहेत पण त्याची इम्प्लिमेंटेशन होत नाहीये, निश्चित. पण मग आज तुमची जी काही संघटना आहे ती आज सरकार दरबारी याच्या संदर्भात काय पाठपुरावा करते?
आता जसं फॉस्टॅगचा विषय निघाला, आता फॉस्टॅग हा कायदा काय आहे की जो माणूस फूड प्रॉडक्ट हँडल करतो त्याला फॉस्टॅगचं ट्रेनिंग असणं अनिवार्य आहे. जसं आमच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये आमचे डिलिव्हरी बॉय असतील, आमचे गोडाऊन कीपर असतील, आमचे सेल्समन असतील, जे फूड प्रॉडक्ट्स हँडल करतात त्यांचं आम्हाला दरवर्षी फॉस्टॅगचं ट्रेनिंग घेणं अनिवार्य आहे. त्याच पद्धतीनं ते सेम ट्रेनिंग ह्या लोकांना पण दिलं पाहिजे जे आता ह्या म्हणजे क्विक कॉमर्समध्ये झेप्टो, ब्लिंकिट, झोमॅटो ह्या सगळ्यांवरती काम करतात. अशा पद्धतीचं ट्रेनिंग दिलेलं आहे का? आपण म्हणतो निश्चितपणे की लोकांना इथं काम मिळालं, बरेच लोकांना इथं काम मिळालं, तर त्यांचं त्या पद्धतीनं शिक्षण किंवा त्याप्रमाणे ट्रेनिंग त्यांचं झालं आहे का? तर आज परत पुन्हा तिथंच येते की आज जर कोल्हापूर सारख्या ठिकाणी 5,000 लोक ह्या वरती काम करत असेल, त्यांचा कितीपत लोकांचं फूड ट्रेनिंग आहे? म्हणजे हा जॉब फक्त फूड प्रॉडक्ट घेणे आणि डिलिव्हरीकडे इतपत नाही आहे. ते फूड प्रॉडक्ट कसं नेलं पाहिजे, कसं हँडल केलं पाहिजे, त्याला कसं कंटॅमिनेशन न होता तिथं जाऊन पोहोचलं पाहिजे. म्हणजे बनवणं हा वेगळा विषय, पण जो बनलेला ऑलरेडी प्रॉडक्ट आहे तो सुद्धा कसा कॅरी केला पाहिजे. किंबहुना आमच्या गाड्यांना सुद्धा फॉस्टॅगचं कॅरिंगचं लायसन्स असतं, म्हणजे FSSAIचं लायसन्स असतं गाडीला. तर तसंच त्या पद्धतीनं आता मागच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही ह्याच्यावरती प्रश्न उठला, तर आता आपण पाहिलं असेल की प्रत्येक झोमॅटो, स्विगीच्या यांना डबे आले मागे. ते डबे का आले? बिकॉज हे लोक सगळे प्रायव्हेट व्हेकल्स यूज करत होते. आम्ही कमर्शियल, दोन्ही ऍक्टिव्हिटी कमर्शियल आहे, त्यांची सुद्धा ऍक्टिव्हिटी कमर्शियल आहे, आमची सुद्धा ऍक्टिव्हिटी कमर्शियल आहे. आम्ही सगळे कमर्शियल व्हेकल वापरतो, त्याचा कमर्शियल टॅक्स भरतो. ह्या कंपन्यांनी काय केलं, एक तर पहिलं ते त्यांना नोकरीवर आहेत असं म्हणत नाही, ते त्यांना कॉन्ट्रॅक्टर असं म्हणतात. ओके, त्यामुळे ती नोकरी आहे का? तर नाही. तर त्याच्यामुळे त्यांचे ते PF, ग्रॅच्युटी या सगळ्यातून त्यांना बाहेर निघाला. म्हणजे एकीकडे तर म्हणायचं आम्ही नोकरी दिलेली आहे, लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत, पण दुसरीकडे त्याची कुठल्याही प्रकारची जबाबदारी त्यांच्यावरती नाही. त्याच्यानंतर ह्यांना ट्रेनिंग कुठल्याही पद्धतीचं नाही. आणि हे सगळं करत असेल की बाबा पैसे कोणाला मिळतात? वर्गामध्ये एकच विद्यार्थी पहिला येतो, तसंच त्या पूर्ण असणाऱ्या क्राऊडमध्ये 2-5 लोकांनाच 25,000 मिळतात, बाकीच्या लोकांना 5,000, 2,000, 10,000. आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये रिव्हर्स मार्किंग असतं. तुम्ही लेट पोचला, डिलिव्हरी तुमची वेळेत झाली नाही, डिलिव्हरी तुमची डॅमेज झाली, किंवा तुम्ही तुमच्या ह्या टाइमला पोचायला पाहिजे, ह्याला नेगेटिव्ह मार्किंग पण आहेत. ह्या गोष्टी कुठे दाखवल्या जात नाही. त्यामुळं म्हणजे भीक नको कर कुत्रावर अशी आहे, बिकॉज मला दुसरीकडे कुठं नोकरी मिळत नाही, निदान मला 2-5,000, 10,000 माझ्या मनाप्रमाणे मिळतील. ह्या बरेचसे आमचे सेल्समन सुद्धा दुपारपर्यंत सेल्समन असतील, डिलिव्हरी बॉय असतील, आमचं काम असतं 5-7 तास, 6 तास, 8 तासाचं काम असतं. त्याच्यानंतरच्या टाइममध्ये, उरल्या टाइममध्ये पण हे काम करतात. बरेचसे लोक डबल जॉब पण करतात, पण हे ह्याच्यावरतीच अवलंबून राहून पूर्णपणे संसार चालू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे पूर्णपणे नाही. आणि ती जी मोटरसायकल किंवा ती जी स्कूटर बाईक असते ही त्या माणसाची वैयक्तिक असती, जी त्या बिझनेससाठी वापरलेली असती. त्याची जी काय मोड तोड झीज आहे ह्याच्याबद्दल सुद्धा त्यांचं कुठल्याही प्रकारची जबाबदारी नाही. तर एकंदरीत काय, कायदे सगळे आहेत, पण कायदा पाळून घेणारा ज्यावेळेस माणूस येतो त्यावेळेस काय होतं, हा फरक मुंडे साहेबांनी आल्यानंतर झाला. पण अगदी योग्य मुद्द्यावर तुम्ही आलेला. तुम्हाला तेच विचारते, फॉस्टॅगचा तुम्ही आता उल्लेख केला दोघांनी, पण मला खरोखर विचारायचंय की एखादं कुठलंही सुपर बाजार असू दे, डीमार्ट असेल किंवा स्टार बाजार असेल किंवा तुमचं हॉटेल असेल, खरोखर फॉस्टॅगचं ट्रेनिंग घेतलेले किती लोक असतात? म्हणजे तुम्ही आता जे म्हणताय हे फॉस्टॅगचं ट्रेनिंग कोणत्याही अन्न पदार्थांची हाताळणूक कशी करावी, त्याची ने-आण कशी करावी, इथून पासून सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण देते. पण खरोखर किती लोकांच्या मागं, तो एक त्यांनी सांगितलं 25 लोकांच्या मागे, पण असे आहेत का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष आहात. कोल्हापूरमध्ये जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 600 ते 800 हॉटेल असतील, तुमच्याकडे हार्डली 200 मेंबर्स असतील. मग या हॉटेल इंडस्ट्रीवरती कंट्रोल कुणाचा आहे? त्याच्यातली हायजीनता, त्याच्यातली अन्न सुरक्षा, याच्याबद्दल कोण जबाबदारी घेते? आज जसं हे म्हणतायत की ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला आपण जस्ट ब्लिंकिटवरनं मागवलं, झेप्टोवरनं मागवलं, पण ते खरोखर स्वच्छ आहे का? जसं आता धैर्यशील पाटील म्हणले, मी जर एखाद्या बेकरीत गेलो तर मी त्याला विचारतो ब्रेड आजचा सकाळचा आहे ना, ताजा आहे ना म्हणून, पण जो तुम्हाला पॅक ब्रेड येतो तो आपल्याला माहितीच असतो कधीचा असतो तो. पण हा अतिशय गंभीर मुद्दा आहे, तुमच्या आमच्या रोजच्या आयुष्याशी खेळ एक प्रकारे सुरू आहे. याच्यावरती काय होणार आहे पुढे?
मी आता केवळ मुंडे साहेबांच्या आपण यावर चर्चा करतोय, पण अदरवाईज याच्याबद्दल कोणाला गांभीर्यच नव्हतं. आणि मग ग्राहक पंचायत म्हणणार हे केलं पाहिजे, हमें करना है, हमें देखना है, हे आपल्या देशात पूर्वीपासून चालू आहे. पण आता प्रत्यक्षात करायचं काय? कसं आहे की ज्यापासून आम्ही हा प्रश्न उचलायला चालू केला, पहिला तर मागच्या 2025मध्ये जवळजवळ 2 लाख किराणा दुकानदार बंद झाले पूर्ण हिंदुस्थानामध्ये. बंद झाले ते ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सेकंड 2026 मार्च 2026 10 लाख किराणा दुकान बंद झाले पूर्ण हिंदुस्थानामध्ये. कारण का ह्यांचा जो हा म्हणजे यांची जी व्याप्ती चाललेली आहे, ही व्याप्ती कशा बदलची आहे? ही व्याप्ती पूर्णपणे स्मॉल रिटेल अँड ट्रेडला पूर्णपणे निस्तनाबूत करण्याची आहे. बरं, दोघंही आम्ही तेच आयटम विकतो, पण आम्ही विकत असताना जे कंपनीने आम्हाला, दुकानदाराला कितीपर्यंत मार्जिन असते? 5 ते 10% मार्जिन असते. डिस्ट्रीब्युटरला 3 ते 5% मार्जिन असते. एवढंच मार्जिनमध्ये आम्ही हे काम करत असतो. जर एवढीच मार्जिन कंपनी आम्हाला देत असेल तर कंपनी त्यांना किती देते? ते खिशातले पैसे घालून हे डिस्काउंट कशा संदर्भामध्ये देतात किंवा का देतात? हे कॉम्पिटिशन संपवण्यासाठी देणार. हे मॅटर आम्ही कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियामध्ये टाकलं की ही अनफेअर काही यंत्रणा आहे. हो, आहे ना, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. बरं. ही अशी यंत्रणा आहे जिथे फेअर ट्रेड सगळीकडे व्हावा एकामेकात. तर फेअर ट्रेड प्रॅक्टिससाठी कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया ही नॅशनल लेवलला काम करणारी संस्था आहे. संस्था नाही, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे. ओके. म्हणजे इट इज लाईक अ कोर्ट. अच्छा. सो त्यांच्या आयोगाप्रमाणे तर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियामध्ये प्रेडेटरी प्राइसिंग, डीप डिस्काउंटिंग हे कायदे आहेत. आणि ह्याचं वास्तविकतामध्ये आम्ही प्रूफ सुद्धा दिले की हे कशा पद्धतीने डिस्काउंटिंग केलं. पण आता काय आहे, व्हॅल्युएशनच्या गेम. प्रत्येकाला शेअर बाजार, शेअर मार्केट, IPO, व्हॅल्युएशन. आज हिंदुस्थानामध्ये युनिकॉर्न्स येण्याचे एक मध्ये खूळ निघाला होता की जगामध्ये सर्वात जास्त युनिकॉर्न आमच्याकडे आले. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीच्या मध्ये एकंदरीत ग्राहकाकडे दुर्लक्ष केलं जात होतं की जी गोष्ट ग्राहकासाठीच बनवली आहे, कन्व्हिनियन्स ॲट व्हॉट कॉस्ट. आज इतक्या कन्व्हिनियन्स म्हणजे बोललं जाते किराणा माल दुकानदार म्हणजे काय? किराणा माल दुकानदार कन्व्हिनियन्स स्टोअरच होतं. हो. कुठल्या हिंदुस्थानामध्ये आज कुठल्याही घरातून तुम्ही बाहेर निघाला 100 मीटरच्या आत तुम्हाला एक किराणा मालचं दुकान भेटतं, जिथं तुमच्या सगळ्या लागणाऱ्या ज्या रोजच्या गरजा आहेत त्या पूर्ण केल्या जातात. आणि विश्वासार्हता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे किराणा दुकानदार आपल्या गल्लीतला, आपल्या कोपऱ्यावरचा, याच्याशी एक वेगळं भावनिक नातं पण असायचं. आणि मग तो काही वेळेला अगदी उधारी पण द्यायचा की बाबा आज घेऊन जा, नंतर पैसे दे. हे जे पूर्वीची जी काही रिलेशनशिप होती, विश्वास होता, म्हणजे मी याला खराब वस्तू देणार नाही, चुकून खराब दिली तर ती बदलून दिली जाईल, हे आता ऑनलाईनच्या जमान्यात सगळं इतिहास जमा झालेला आहे. म्हणजे काळानुसार बदल स्वीकारले पाहिजेत का? स्वीकारले पाहिजे, त्याला पर्याय नाही. सो ऑनलाईन प्लॅटफॉर्म हे आता आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनलेले आहेत. पण ज्या पद्धतीनं हे सगळे किराणा माल दुकानदार असतील किंवा इलेक्ट्रॉनिक दुकानदार असतील, ज्यांनी फिजिकली दुकानं तयार केलेली आहेत, शोरूम केली आहेत, हे ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे देशोधडीला लागत चाललेली आहे. हे पण वास्तव आहे आणि दुर्दैवी कटू सत्य आहे. पण आता याच्यावरती उपाय काय, सोल्युशन काय? आपण आता सगळी चर्चा करतोय, त्यानुसार पुन्हा आपण म्हटलं पाहिजे हॉटेलमध्ये गेल्यानंतर आम्हाला स्वच्छ पदार्थ मिळतील याची हमी काय? आम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर आम्ही तुम्हाला विचारू शकतो. पण मी जसं तुम्हाला म्हणलं की आज हॉटेल मालक संघानं याच्याबद्दल एक इनिशिएटिव्ह घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे आज कोल्हापुरामध्ये कोणतंही हॉटेल जर सुरू असेल किंवा सुरू होणार असेल तर त्याला हॉटेल मालक संघाचं सर्टिफिकेट असणं अनिवार्य केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं आता आज क्रीडाई कोल्हापूर किंवा क्रीडाई महाराष्ट्र, क्रीडाई आता आज एक शिखर संस्था म्हणून देश पातळीवरती काम करते आणि त्यांच्याकडं क्रीडाईचा आपण मेंबर आहोत हे त्यांच्या दृष्टीनं प्राऊड फिलिंग असतं. तसं हॉटेल मालक संघानं आता केलं पाहिजे. आणि मग या सगळ्यातल्या गोष्टीमुळे हॉटेल व्यावसायिकांच्या अडीअडचणीबद्दल पण काम करता येईल आणि हॉटेल व्यावसायिकांना शिस्त लावण्यासाठी पण काम करता येईल. यासाठी काय करणार आहात का? नक्की आम्ही तो पॉईंट उचलून धरू आणि याच्यावर नक्कीच विचार करू. कारण का ही काळाची गरज आहे आता. आणि ह्यात कसं आहे, आता ऑर्गनाइज आणि अनऑर्गनाइज 2 सेक्टर आहेत. तुम्ही उद्या माझ्याकडे आला, खाल्ला, तुम्हाला काहीतरी बिघडलं, पोट बिघडलं, हे तर तुमच्याकडे मेडिक्लेम आहे, तुमचा इन्शुरन्स आहे, तुमची ताकद आहे, स्वतः तुम्ही जाऊन दवाखान्यात त्याचं उपचार घे. पण एक असा ऑर्गनाइज सेक्टर आहे की तो दररोजची
भाजी भाकरी म्हणा हे कुठेतरी खात असेल बरोबर. त्याचं काय मी तेच म्हणतोय त्याचं म्हणजे त्याचं तर तिथं म्हणजे हा इतका बट्ट्याबोळच गंभीर आहे. विषय आहे हा. की आपण येता जाता कुठल्याही गाडीवरती Exactly. चहा पिऊ शकतो, नाही, कुठेही. वडापाव खातो, सँडविच खातो. या सगळ्याच्या अन्न सुरक्षेबद्दल आपल्याकडे नेमकी कोणती यंत्रणा आहे त्याचं उत्तरच नाही. आपल्याकडे सगळ्या प्रकारचे कायदे आहेत. हा. कायदा पाळणे न पाळणे हे ऐच्छिक झालेलं आहे. हा. हे ऐच्छिक न होता कंपल्शन ज्या दिवशी होईल त्यावेळेस या सगळ्या गोष्टी एकसारख्यामध्ये पडतील. बरोबर. आता एक्सपायर्ड माल विकू नये हा कायदा आहे का हो, नाही? 100%. हा निश्चितपणे कायदा आहे. 100%. एक्सपायर्ड माल अगर मी त्यातली MRP पुसून जर विकला ही गुन्हा आहे. पुन्हा ह्या गुन्ह्यावर सजा किती? आता जर तुम्ही एक साधं उदाहरण सांगायचं झालं, मोटरसायकल किंवा गाडी स्पीडने चालवणे हा कायदा होता. ह्याच्या आधी कोण पाळत होतं का? आता इथून आपण गाडी घेऊन मुंबईला जाताना 10 वेळा विचार करतोय की कॅमेरा कुठे आहे? कॅमेरा कारण कुठे आहे? 2,000 रुपये लागतात. Exactly. तर कायदा असताना कायद्याची भीती ज्या पद्धतीनं बसायला पाहिजे त्या पद्धतीनं इथं स्ट्रिक्ट गोष्टी व्हायला पाहिजे. आता कायदाच स्वतः सांगतोय की पहिल्यांदा गेला तर तुम्हाला समज देणार, दुसऱ्यांदा सापडला तर 50,000 रुपये दंड, तिसऱ्यांदा सापडला तर 2,00,000 रुपये दंड. म्हणजे त्याचं काय ग्रॅज्युएशन तुम्ही करताय? पहिल्यांदाच सापडला तर त्यावेळेसच का दंड केला जात नाही किंवा का होत नाही? तर कायदा अशा पद्धतीनं हे मुंडे साहेबांनी दाखवून दिलं की कायदा आहे. कायदा कशा पद्धतीनं पाळला गेला आपला. आज आपण विचार करा, पनीर सारखी गोष्ट आज व्हेजिटेरियन मध्ये जर बघितलं तर पनीर इज द Prime. मोस्ट फेवर्ड हो. फॉर हो. प्रोटीन. आज काय परिस्थिती होऊन बसली आहे? 80% पनीर जे आपण खात होतो ते बाद analog सगळं. पनीर हो, होतं. सगळं आणि तर त्याचा- अॅनालॉग पनीर ह्याची परवानगी शासनामध्ये आहे का? तर 100% क्लासिफिकेशन आहे, पण ते तुम्हाला अॅनालॉग पनीर म्हणून विकलं पाहिजे. बरोबर. की पण मग सचिन साहेब मला सांगा की तुम्ही जे सगळं हॉटेलसाठी जो काही तुम्ही कच्चा माल विकत घेता याच्यामध्ये विकत घेत असताना ते तपासणीसाठी कधी फूड अँड ड्रग डिपार्टमेंट येत होतं का यापूर्वी? बरोबर नक्की 100% का फक्त विशिष्ट महिन्याच्या विशिष्ट तारखेला विशिष्ट कामासाठी देत होते? नाही कधी न सांगता ते येत होते. आल्यानंतर ते सगळे तेच की न सांगता येत होते, चेक इन करत होते आणि गुपचूप निघून जात होते. नाही त्याने आम्हाला एक व्यवस्थित पाकिट घेऊन. नाही चुकीचं आहे. त्यांनी आपल्याला एक नोटीस द्यायची देत होते किंवा 15 हे एवढं करून घ्यायचं. 10व्या-11व्या दिवशी त्याच्या आत आम्ही कंप्लेंट्स त्यांना द्यायला पाहिजे की हे आम्ही सर केलेलं आहे, तुम्ही येऊन बघा, त्याचे फोटोग्राफ्स पाठवायला पाहिजेत. म्हणजे इतकं होतं की जे हुड आहे ना, हुड देखील स्वच्छ पाहिजे. म्हणजे जिथं हवा ओढते दररोज स्वच्छ करायला पाहिजे. त्याला पर्याय नाही, कारण का त्याचा थेंब पडला तर ते देखील शरीराला हानिकारक आहे. इतकं येऊन ते सगळं चेकिंग आणि रेग्युलर रुटीनमध्ये कोल्हापुरात तरी चालू आहे. मला असं वाटतं की ही जी काही थोडीशी मोठी हो. नामवंत हॉटेल आहेत त्यांच्याबद्दल होत असेल, पण मी जसं म्हटलं की आता गल्ली बोळामध्ये इतकी हॉटेल्स नाही, आहेत खरं कसं- आणि मी जबाबदारीनं बोलतो, हो. कोल्हापुरातल्या फूड अँड ड्रग्सच्या अधिकाऱ्यांना ज्या वेळेला आम्ही संपर्क साधला त्यावेळेला आमच्याकडे मनुष्यबळच नाही, आमच्याकडे माणसंच नाहीत, कर्मचारीच नाहीत, 2 जिल्ह्याचा आमच्याकडं चार्ज आहे, काम कसं करणार, हीच कारणं सांगितली आहेत. आज सुद्धा आम्ही अन्न औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना संवाद प्रतिवादच्या या एपिसोडसाठी बोलावलेलं होतं, पण त्यांनी सांगितलं वरिष्ठांची परवानगी घेतल्याशिवाय आम्हाला बोलता येत नाही. मला हा विषयच कळालेला नाही आहे. हे बोलता येत नाही का बोलू शकत नाही हा प्रश्न आहे. पण म्हणून मी तुम्हाला म्हटलं की खरोखर फूड अँड ड्रग डिपार्टमेंट आजपर्यंत हॉटेल इंडस्ट्रीवरती कंट्रोल ठेवून किंवा त्यांच्या पद्धतीने तपासणी ते करत होते का? अन्न सुरक्षा हा एखाद्या माणसाच्या जगण्याशी निगडीत विषय आहे. आता तो ह्यातला केवळ एक बिझनेसचा विषय नाही आहे. एक गोष्ट सांगतो, अन्न सुरक्षा उदाहरणार्थ टेस्ट कुठे केले जाते? लॅबमध्ये. ते labs NABL लॅब. हो. हिंदुस्थानामध्ये NABL लॅब किती हा एक प्रश्न. हो. करेक्ट. आणि ह्याच्याकडे ते महाराष्ट्रामध्ये बरोबर. किती? दुसरा. कोल्हापूरमध्ये NABL लॅब आहे का? हा तिसरा प्रश्न. आणि त्यामुळे आणि हे झालं ह्याच्यावर आता आणि एखादा फूड आयटम आता कायदा काय आहे हां. की 6 महिन्यामध्ये तुम्ही एकदा प्रोडक्ट चेक करून घेणं हे कायदा आहे. हां. कोणी घ्यायचं तो? जे फूड प्रोडक्ट्स करतात त्यानं त्यांनी त्या फूड फूड प्रॉडक्ट पॅकिंग करून विकणार असतील त्यांना, हां. ह्यांच्यासारखं हॉटेलवाल्यांना नाही. नाही आता आम्ही तुमच्याकडे पनीर घेतो तर तुम्ही मला ते लायसन द्यायला पाहिजे कंपल्सरी अच्छा. फूड प्रोडक्ट. पण ते एक पनीर टेस्टिंग करण्यासाठी 2,500 रुपये खर्च होतो, त्याला 6 दिवस जातात. तुम्ही आता आज मला पनीर आणून दिलं, मी ते कधी लॅबला पाठवायचं, कधी त्याचा रिपोर्ट यायचा आणि मी कधी जेवण बनवायचं. त्यासाठी आम्ही नाही ह्याला पर्याय हास्यास्पद आहे सगळं. नाही ह्याला भासायचं नाही, ह्याला पर्याय आहे. आता हे माझ्याकडे 10 वर्षापासून देतात, मी ह्यांच्याकडनंच घेतो. हा का? तो विश्वास म्हणून. विश्वास. आता ऑइल वाले पण उद्या ते- यांची नियत फिरली तर
त्यांनी आम्हाला दर महिन्याला द्यायचं ते लायसन. नेरफेल त्यांचं नाव असणार ना वरती, पाटील साहेब नाव आहे वरती. पण असं तुमच्यासारखे किती हॉटेल आता ह्यात- व्यावसायिक हे सगळे नियम पाळतात? आता ते प्रत्येकाच्यावर कसं आहे माहिती, मी परत त्याच गोष्टी होतो की आज मी जे हॉटेल केलं आहे ते आज माझी आयुष्याची पुंजी लावून केलं मी आहे. वैयक्तिक नाही, सचिन नाही, शानभाग विचारत नाही. नाही, मी तुमचं मी सगळ्यांच्या वतीने बोलतो की कोणी असं नाही की बाबा गंमत म्हणून केले जाता आता तुम्ही सांगितलं चाललंय चला जयसिंगपूरला बसा मी उतरतो, तसं नाही आहे. हे तुम्ही प्रत्येकानं एक हॉटेल चालवायचं म्हणजे नॉट जोक, दिवस रात्र चालू असतो. मी तुम्हाला एका वाक्यात सांगतो, स्टाफ हा 8 तासाचा मालक असतो आणि मालक हा 24 तासाचा स्टाफ असतो. बरोबर, हे वाक्य बरोबर. आयुष्यात लक्षात ठेवा सर. का तर सदैव डोळे उघडे ठेवा. रात्री 3 वाजता आम्हाला कॉल येतोय, साहेब ते गेस्टनं जर मळमळायला आले काय करायचं, किंवा त्यांना चक्कर आले किंवा त्यांना हाताला लागले, लगेच त्यांना दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे. हे हे पहिल्यापासून तुमचा लॉजिंग सेक्शनचा विषय नाही, नाही, आहे. इथं- आमचा जो विषय आहे नाही, की हा. जो फूड सेफ्टीचा आहे, म्हणजे आज आपल्याकडे या देशामध्ये FSSAI हो. फूड सेफ्टी अँड स्टँडर्डायझेशन अथॉरिटी ऑफ हो, इंडिया हो. यासारखी एक संस्था आहे. हो. FSSAI चा याच्यावरती काही कंट्रोल आहे का? नक्की कायदे सगळे हे FSSAI अंडरचेच असतात. 100% इम्प्लिमेंटेशन सुद्धा ती त्यांचीच जबाबदारी होय, आहे. होय. आपण जेव्हा लायसन्स घेतो FDAचं, आपण जे फूड लायसन्स म्हणतो, तर ते FSSAIचंच लायसन्स हा. असतं. महाराष्ट्र FDA इज अ इम्प्लिमेंटर ऑफ दॅट पॉलिसी. Exactly. सो हे लायसन्स जे आहे हे सेंट्रलच लायसन्स आहे आणि हे जे सगळे कायदे आहेत हे सेंट्रली कायदे आहेत. त्यामुळं कायदे आपल्या हिंदुस्थानाचे कायदे किंबहुना मी म्हणतो काही युरोपियन देशात एवढे सुद्धा स्ट्रिक्ट आहेत, पण पाळले जात नाही हा मेन विषय आहे. आणि न पाळणाऱ्यावर शासन होत नाही किंवा किंबहुना कमी जास्त शासन होतं, किंवा शासनामध्ये सुद्धा पॅरामीटर्स दिलेत की हा छोटा गुन्हेगार, हा मोठा गुन्हेगार. फूड सेफ्टी ही कन्झ्युमरच्या जीवाशी खेळणारी गोष्ट आहे. तिथं सक्त शासन हे झालंच पाहिजे. आम्हाला ग्राहक पंचायत म्हणून ज्यावेळी मुंडे साहेबांनी चार्ज घेतला अन्न औषध प्रशासनचा, तर त्यावेळी आम्हाला अतिशय सगळ्यांना आनंद झाला. कारण का कोणतरी आपल्याला एक वाली मिळाला. जसं TN शेषननी सगळं निवडणूक बदललं, तसं मुंडे साहेब महाराष्ट्रात करतील याची आम्हाला ग्राहक पंचायत म्हणून 100% गॅरंटी आहे. आणि मगाशी आपला जो विषय झाला छोटा दुकानदार आणि मोठा दुकानदार किंवा मॉलसारखं जे आहे त्याच्यात, तर आम्ही तरी जिथं जिथं जातो, शाळामध्ये कॉलेजमध्ये ज्या ज्या वेळी आम्ही जातो लेक्चरसाठी किंवा अगदी जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं आम्ही सांगतो की सगळ्यांना, त्या मुलांना असतील, शिक्षकांना, शाळेतल्या लोकांना, महिला मंडळ, शेतकरी सगळी, व तुम्ही तुमच्या शेजारचा दुकानदार जर जगला तर तुम्ही जगणार आहात, या भाषेत आम्ही सांगतो. कारण काय की तुम्हाला जे आणताय, उद्याला बाद लागलं, तुम्ही मगाशी म्हणला तसं बाद लागलं, अरे बाबा हे काय झालं अण्णा, हे काय कसलं दिलंय, अरे बघू नाही ते ठेवा, हे दुसरं देतो, हे जे आहे तर हे तुम्हाला तिथं मिळणार नाही आहे. आणखी शेवटी आपला समाज ही सगळी लोक जगली पाहिजेत ना. आम्ही अगदी सांगतो की गणेशोत्सवाची वर्गणी कुठं आमच्याकडे मागायला येत आहे दुकानदार म्हणून. तुम्ही काय ते मॉलमध्ये जाऊन पावती करून म्हणून मागं लागत नाही. मग दुकानदार माल घ्यायला स्वस्त पडतोय म्हणून तिथं, आणि हिथं फक्त वर्गणी मागायला हे नाही झालं. आता यातला एक गमतीशीर प्रकार असा की आपण जे किराणा मालामधून माल घेतो, आता जसं म्हणले की अण्णा हे काय दिले, खराब दिले, आपण परत देतो, तो 1 मिनिटात कुठलाही वाद न करता बदलून देतो. का? कारण का त्यांना कन्फर्मेशन असते की हा प्रॉडक्ट मी परत डिस्ट्रीब्युटरला देऊ शकतो, की हा प्रॉडक्ट डॅमेज आहे किंवा एक्सपायर आहे. डिस्ट्रीब्युटर परत का घेतो? कारण कंपनीचं अश्युरन्स असतं की कुठलाही एक्सपायर झालेला किंवा डॅमेज झालेला प्रॉडक्ट हा कंपनी परत घेते. ही प्रोसेस या ऑनलाईन मध्ये किंवा या मॉडर्न ट्रेड मध्ये कुठल्याही प्रकारे नाही. पण ऑनलाईन वाल्यांचं म्हणणं असतं ना की आम्ही ते पुन्हा रिप्लेसमेंट देतो, किंवा आम्हाला जर काही डिफेक्ट असेल तर तो तुम्हाला बदलून मिळेल किंवा तुम्ही ते रिफ्यूज करू शकता, असा ऑनलाईनचा दावा असतो. आहे एखादा जर 100% जसं मी म्हणलं की कायदा आहे, फक्त तो अन्न पदार्थांच्या बाबतीत आहे काय मला माहित नाही. कायदा असा आहे की तुम्हाला तिथं त्यांना डिस्प्ले केलं पाहिजे, कुठलं केलंय का, तर कायदा आहे ना की आम्ही तुम्हाला रिप्लेसमेंट देतो. रिप्लेसमेंट त्यांची पॉलिसी आहे ना, किती पत देतात, किती पत होतं, ह्याची अकाउंटेबिलिटी काय आहे. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की ह्या सगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची जी काही गोडाऊन्स आहेत ती गोडाऊन आपण कधीही बघत नाही. तिथं काय परिस्थिती आहे, तिथं उंदीर किती फिरतायत, तिथं वाळवी लागली आहे का, त्याची साफसफाई केली जाते का, निर्जंतुकीकरण आहे का, त्या गोदामातलं तापमान योग्य पद्धतीनं ठेवलेलं आहे का, प्रत्येक पदार्थ योग्य पद्धतीनं तिथे जतन केला जातोय का, हे आपल्याला काही माहीत असत नाही. म्हणजे एक प्रकारे हे ऑनलाईन सगळा प्लॅटफॉर्म म्हणजे झाकली मूठ 1.25 लाखाची आहे. पण मग आता याच्या बरोबरीनं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आता आजकाल गेल्या काही दिवसामध्ये हे तुमचं क्लाउड किचन ही एक कन्सेप्ट यायला लागली. या क्लाउड किचनवरती तरी कंट्रोल कोणाचा आहे?
काय तेच झालंय, कोणाचंच नाही. कारण कोणाचाच नाही. आणि क्लाउड किचन मुद्दा ही संकल्पना अशी आहे की जास्तीत जास्त डिस्काउंट देणारा त्याचा माल विकला जातो. एक्झॅक्टली. आणि क्लाउड किचन काय अशा ठिकाणी असते ना, आज जर तुम्ही क्लाउड किचन फिजिकली जर कधी पाहिली तर म्हणजे त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय असते. कारण का त्याचा एक दुकानात असतात, त्याची कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट कशामध्ये नसते, रेस्टॉरंट त्याचं नाही आहे, त्यामुळे त्याचा दुकान वगैरे काय नाही. जे काय 10x10च्या जागेमध्ये त्याला जे काय बनवायचं ते बनवायचे. बाकी विकताना फोटोच काढायचे ना, फक्त प्रॉडक्टचे फोटो तुमचे तिथे डिस्प्ले होतात आणि त्याच्यामुळे त्याचे हे होतात. आता रेटिंग वरती दिसलं जातं ऑनलाईन मध्ये, एक नवीन प्रकार आहे रेटिंग. ह्या सगळ्या गोष्टी पैशाने मॅनिप्युलेट होतात. खरंय. आजकाल तुम्हाला लाईक्स, जसं आपल्याला जुन्या जमान्यात असं की माझ्या वेबसाईटला एवढे लाईक्स झाले, किंवा तुमच्या आता इंस्टाग्रामवर माझे एवढे फॉलोअर आहेत. आता फॉलोअर तुम्हाला विकत घ्यायसाठी इंस्टाग्राम स्वतःच सांगते पेड प्रमोशन, पेड फॉलोअर्स. त्याच पद्धतीने हे जे लाईक्स आहेत, त्यामुळे लोकांची कशा पद्धतीनं दिशाभूल केली जाते, कशा पद्धतीने जो जेवढं जास्त कमिशन देईल त्याचं प्रॉडक्ट तेवढं वरतीच आहे. तुम्ही पिझ्झा म्हणला, पिझ्झा देणारे 50 दुकानं आहेत. आज कोल्हापूरमध्ये पिझ्झा आपल्याला कॅसलनी दाखवला, तर आज पिझ्झाचं कॉन्ट्रीब्युशन कॅसलचं किती आहे? नगण्य आहे. बाकीचे काय ब्रँडेड असतील त्यांचे आहेतच, त्याच्या व्यतिरिक्त 50 आहे. म्हणजे कोल्हापुरामध्ये अनेक जणांनी क्लाउड किचन सुरू केलेलं आहे. अतिशय उत्तमरित्या ते काम करतायत, त्यांच्याबद्दल शंका नाही. त्याच्यातून रोजगार मिळालेला आहे, त्याच्यातून त्यांनी स्वतःची क्रिएटिव्हिटी दाखवून दिलेली आहे, स्वतःची पाककला दाखवून दिली आहे, त्याचं स्वागत आहे. पण कोणताही अन्नपदार्थ बनवणं हा थेट तुम्ही एखाद्याच्या आरोग्याशी खेळ असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. मला तुम्हाला विचारायचं आहे की आता आपण जसं म्हणतोय की क्लाउड किचनमुळं तुमच्या हॉटेलवरती आता काही थोडीशी अजून त्याला काय म्हणतात वेगवेगळे पर्याय निर्माण झाले. तसं तुम्हाला विचारायचं आहे, मी तुमच्या हॉटेलमध्ये येऊन एखादा अन्नपदार्थ ऑर्डर केला, हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये बसून तो खाल्ला, त्याच्यासाठी मला 300 रुपये द्यावे लागले. पण तोच पदार्थ मला ऑनलाईन मध्ये 270 रुपयाला काही वेळा मिळू शकतो. बरोबर. तर मग तुम्ही एक व्यावसायिक म्हणून ऑनलाईन साठी पदार्थ बनवत असताना त्याचा दर्जा कमी आणि प्रत्यक्ष तुमच्या रेस्टॉरंटमध्ये आलेल्या ग्राहकासाठी मात्र उत्तम दर्जा, असं काही करता का? नाही, तसं करता काहीच नाही. सांगतो, एखादा माणूस जर बनवत असेल ऑनलाईन तर खरोखर तो प्रेमानं आणि चांगलं बनतं, त्याचं काय आपण नुकसान करूया. आता एक सिंपल गोष्ट सांगतो, मिनरल वॉटर. आमच्या हॉटेलच्या बाहेर जर तुम्ही गाडीवर ते याच्यावर खोक्यावर मिनरल वॉटर घेतले तर तो MRP ला 15 रुपये मिळते. तीच माझ्याकडे 20 रुपये. हो का? का मी तेच विचारतोय का? नाही, त्याचं उत्तर देतो. आणि त्याला ग्राहक पंचायत का नाही सांगतो, का क्लिअर करतो माहिती आहे का? हे समजलं पाहिजे. तुम्ही आज आले की तुम्हाला खुर्ची मिळते, पाण्याचा ग्लास समोर येतो, मिनरल वॉटर ऑर्डर केलेली असेल तरी पेपर नॅपकिन आहे, टॉयलेट यूज करणार तुम्ही, त्याला हात धुणार, त्याचा यूज सर्व्हिसेस हे आम्हाला आता ॲक्च्युली म्हणजे कोर्टानेच आम्हाला ते आदेश दिले की तुम्ही पण त्याला क्रायटेरिया किंवा तुम्ही तुमच्या हिशोबाने लावा, तक्रार कस्टमरची येता का म्हणे, एवढंच बघायचं बस, बाकी काही नाही. हे सगळं भेग आहे बरं काय, म्हणजे माझं याच्याबद्दल पण असं म्हणणं आहे की सर्व्हिस चार्ज हा खूप वादग्रस्त मुद्दा आहे. नाही, सर्व्हिस चार्ज नाही हा तिथल्या केलेल्या आस्थापनेचा, तिथल्या केलेल्या वस्तूंचा, तिथल्या सर्व्हिसेस. आज वेटरला, आज कस्टमर असून दे नसून दे, 15-20 हजार पगार आहेच, द्यायलाच पाहिजे. आज साहेब, जेव्हा आपण एखादा व्यवसाय सुरू करतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टी गृहीत धरल्याच पाहिजे. गृहीत धरल्या, कोणताही व्यवसाय असू दे. तेच ना, उद्या एखाद्याचा समजा एखाद्यानं मेडिकल शॉप काढलं किंवा एखाद्यानं फर्निचरचं दुकान काढलं आणि तो म्हटला उद्या आमच्याकडे फर्निचर न्यायला कोण आलंच नाही, पण माझ्या ह्याच्यात पगार कसा देऊ माझ्या स्टाफचा? फर्निचरवरून कोण बसत नाही, राहत नाही, तिथून तू तासभर बसणार, पेपर वाचणार, ह्या सर्व्हिसेसचे चार्जेस आहेत. उद्या आता अंडर 3 रुपयाला मिळतं म्हणून मी 5 रुपयाला ऑमलेट विकू शकणार नाही, कारण त्याच्यावर बाकीच सगळं आहे ना, कुक आहे. आणि हे हॉटेल हा बिझनेस कसा माहिती सर, जून जुलै ऑगस्ट अक्षरशः आम्ही माशा मारत बसलो असतो. तो सगळं कॅल्क्युलेशन केलं तर ज्यांनी पूर्वापार करत आले आहेत किंवा ज्यांना ह्यातलं नॉलेज आहे किंवा तुम्ही जे म्हटलं ना हे चांगल्या व्यवस्थित रीतीवत करतात ते टक धरतात. नाही तर ह्यांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी आता जो 5-5, 6-6, 8-8 हॉटेल महिन्याला बंद होतात, त्याला काय करणार? त्याला पर्याय नाही. चला, हॉटेल व्यावसायिकांच्या समस्याबद्दल पुन्हा एकदा आपण नक्की. पण मला एक मुद्दा विचारायचा आहे की जे प्रॉडक्ट MRP आहे तो MRPचा प्रॉडक्ट हॉटेलमध्ये जास्ती किमतीने विकता येतो? नाही विकता येतो सर, त्याचा माझ्याकडे GR आहे. नाही काय सांगतो, विकता काय येत नाही, विकता काय येतो तर ते आम्ही सर्व्हिसेस देतो म्हणून विकता येतो.
आता उद्या आईस्क्रीमचा कप एक 20 रुपये, मी 20 रुपये देऊ शकणार नाही सर. तो आईस्क्रीम कप तो म्हणतो मला ग्लासमध्ये घालून द्या, त्याला स्पून द्या. मी त्याच्यावर ते फोडून आणलं. हा फोडून नाही, मी बोललो ना तुम्हाला, तुम्ही मागितल्यानंतर ते ग्लासेस, पेपर नॅपकिन हे ते सगळं देऊन तुम्हाला service देतो. पण मी ग्लास न घेता फक्त पाण्याची बाटली घेतली आणि बाटलीनंच पाणी पिलं तर तुम्ही पैसे जास्त घेणार नाही. नाही तर हॉटेलच्या आत आलं बाटली- की तो 4 लाख. चला ओके, त्या वादाकडे जायला नको. ठीक आहे. मला धैर्यशील बैल तुम्हाला विचारायचं, आता आपण या सगळ्यावरती बोललो, ह्याच्यामध्ये आज अजून तरी आता तुकाराम मुंडे साहेबांच्या कारवाईचं, भूमिकेचं सगळेजण स्वागत करतायत, पण पुढं काय? कारण शेवटी सनदी अधिकारी वर्षानुवर्षे एका पोस्टला असत नाहीत. आज ना उद्या पुन्हा ते या पदावरनं जातील. असंही 22 वर्षामध्ये 25 वेळा बदली हे मुंडे साहेबांच्या बद्दल सगळ्यांना माहिती आहे. अतिशय धडाकेबाज अधिकारी म्हणून काम करतायत ते. पण ह्या सगळ्या फूड अँड ड्रग डिपार्टमेंटकडनं या कारवाईमध्ये सातत्य होईल का? तुम्ही जी मागणी करताय की ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे जे काही सगळी गोडाऊन्स आहेत, त्याला तुम्ही डार्क स्टोर्स म्हणतात, त्या नावातच डार्क पण आहे, हे अंधारच आहे तिथे. तर ह्या सगळ्या डार्क स्टोर्स वरती कंट्रोल कुणाचा असला पाहिजे? ठीक, ह्याच्यामध्ये पॉलिसीज ज्या आहेत ह्या स्टेटवर आहेतच. आमचा भर फक्त आहे की गव्हर्नमेंटला ह्याच्या कॉम्प्लायन्स तुम्ही करून घ्या. आणि किंबहुना बऱ्याचशा ठिकाणी असं दिसलेलं आहे की सरकारने ह्याच्याबद्दलचे कॉम्प्लायन्स करण्यासाठीचे कायदे वेगळ्या पद्धतीने केलेले आहेत. मुंडे साहेबांच्या, आता जसं तुम्ही प्रश्न विचारला की मुंडे साहेब आता किती वेळेस हे करतील किंवा काय, त्यांच्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांची बदली वगैरे झाल्यानंतर काय होईल, तर एक पत्र नक्की झालेलं आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं जागरूकता आज आणून दिलेली आहे की आपल्याला ह्या गोष्टी माहितीच नव्हत्या. म्हणजे आपण ज्या गोष्टी अगदी हेल्दी म्हणून खात होतो त्या गोष्टी सुद्धा आजकाल आपल्याला ज्या, ठीक आहे कधी तर कुठे तर ऐक्य होतं किंवा चला हे कुठं नसेल, पण ही सगळीकडे होतंय हे जे त्यांनी पूर्णपणे जागरूक करून दिलं. दूध भेसळ, तेल भेसळ, बनावट पनीर, इतक्या गोष्टी त्यांनी दाखवून दिल्या की आपण इतके वर्ष काय खात होतो आणि आपल्या शरीराला आपण काय देत होतो. Fruits. असा प्रश्न पडतो. फ्रुट्स, केळ ही अशी गोष्ट आहे की गरीबातला गरीबच माणूस खाऊ शकतो. म्हणजे की त्याचं सुद्धा किती, तर ह्या गोष्टींची जागरूकता जरी लोकांच्या मध्ये आले तर फार त्याच्यामध्ये पर्याय किंवा फार गोष्टी फरक पडेल. कारण इव्हेंच्युअली आज सरकारचं हे पण म्हणणं आहे की लोकांनी जागृत व्हायला पाहिजे. जागृत फक्त होऊन होणार नाही, पण त्याच्याबरोबर त्याची मेकॅनिझम जी प्रोसेस करणारी आहे ती पण झाली पाहिजे. तर मग ती काहीतरी ऑनलाईन असली पाहिजे. आणि त्याचं जे शंका निरसन, जसं ग्राहक मंचामध्ये जायचं प्रोसेस आहे किंवा हे, आज आम्ही ग्राहक मंचामध्ये जायला पण आम्हाला कोणतरी मध्ये माणूस, बिकॉज प्रत्येक सामान्य नागरिकाला माहीत नसतं ह्या प्रोसेसेस ऑनलाईन आहेत. सो कंप्लेंट मेकॅनिझम जर ऑनलाईन झाली आणि त्याची कंप्लेंट हिअरिंग फास्ट व्हायलेली आणि कायद्याबाबतीत जर जसं ट्रॅफिकमध्ये आज आपण सिग्नलसुद्धा तोडायला विचार करतो किंवा हाय स्पीड करायला विचार करतो, मोठे मोठे हायवेज झालेत पण स्पीड आपण 80-100 जसं बोर्ड लावला आहे तसंच जातोय. का झालं तर कायदा तिथं स्ट्रिक्ट असल्यामुळे आणि इन्स्टंट पैसे द्यायला लागत नाही, तुमच्या गाडी नावावर जाते. तशा पद्धतीने काहीतरी जर झालं, त्या ई चलन बद्दल पुन्हा आता वाद सुरूच आहे, त्याच्याबद्दल पण आम्ही मागच्याच आठवड्यात बोललेलो होतो. पण मला तुम्हाला विचारायचं, या सगळ्या परिस्थितीमध्ये आता ह्या ह्याच्यात एक मी पॉईंट येतो की आता आपण म्हटलं की पनीर डुप्लिकेट येते, तेल ह्याला जसं लिटमस पेपरची टेस्ट आहे तसे काहीतरी आम्हाला म्हणजे सायंटिस्टने कोणतरी शोधून काढले पाहिजे की बाबा हे पनीर आहे, ह्यात हे असं केलं म्हणजे हे डुप्लिकेट आहे. थोडक्यात तसं काहीतरी पण करता सचिन साहेब मला फ्रँकली सांगा की मुळात किती हॉटेल व्यावसायिक त्यांच्याकडे येणारा जो कच्चा माल आहे त्याच्याबद्दल जागरूक असतात का? जिथून स्वस्त मिळतं तिथून घ्यायचं. म्हणजे मला तुम्हाला खरंच अगदी प्रांजळपणे सांगा, पनीरचं तुमच्याकडे कस्टमरची डिमांड कमी झाली आहे का नाही हॉटेलमध्ये? नाही बघा, काय त्या दोन गोष्टी आहेत तुम्ही म्हटल्यावर सेम आहे. जे लोकांच्या जागरूकता आली की पनीर बऱ्यापैकी डुप्लिकेट असतं, पनीरची डिशच नको खायला हॉटेलमध्ये जाऊन. बरोबर आहे. तसं हॉटेल व्यावसायिकांनी जर ठरवलं की मी घेणारा प्रत्येक पदार्थ हा लिटमस टेस्टनं, आणि तशी टेस्ट अवेलेबल आहे, करता येते, पण फक्त तेवढा वेळ तुम्ही तरी देऊ शकता का? नाही, जर फास्ट जर टेस्ट होईल तर करावं. आता ते लॅबला देऊन करा, मी तुम्हाला ते सांगितलं 4 दिवसांचा तो रिपोर्ट देणार. म्हणून आम्ही जो सप्लायर देतो त्याचंच आम्ही हे मागू. आता पंजाब सिंध आहे किंवा तुमचा आणि कोण जे पनीरवाले आहेत त्यांच्याकडनं मी बाकायदा दर महिन्याला त्यांनी द्यायचंच, त्याशिवाय मटेरियलच द्यायचं नाही. आणि पण व्हेजिटेबल जिथे ठेवताय
तिथली स्वच्छता, हा. नाहीतर तिथं उंदीरांचा सुळसुळाट आहे. हे मात्र सगळ्यांनी बघायला पाहिजे. सगळ्यांनी. ह्यात एक गोष्ट आहे की म्हणजे पूर्वीच्या वेळी मला तर असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये ते मध्यंतरी ओपन किचन झालं हो, होतं. ते तर ओपन किचन हळूहळू पुन्हा मागं सिस्टम पडायला नाही, लागली. आता भारत हा ट्रॉपिकल कंट्री असल्यामुळे थोडं याची जी काही झुरळ म्हणा उंदीराची पैदास फास्ट आहे, पण तुम्ही म्हटलं तर 100% आहे की त्याला कंट्रोल केलाच पाहिजे, त्याला पेस्ट कंट्रोल केलंच पाहिजे. आणि त्या दिवसांमध्ये महिन्यातनं एकदा येऊन त्यांना करून किंवा 15 दिवसांनी येऊन बघून चेकिंग करून, आणि आमचे CCTV असतात कधी ऍक्टिव्ह होतात ज्यावेळी तिथं काय काम चालू नसते त्यावेळी CCTV बघितलं पाहिजे की तिथं काय फिरतंय काय, लगेच सापडतंय. अन्न औषध प्रशासनाला अशा पद्धतीनं तिथली स्वच्छता तपासणी पण अधिकार आहे. हो म्हणजे आहे, केवळ सगळं. अन्नपदार्थ नाही. अन्न पदार्थांचा सगळं बघायला पूर्ण त्यांना अधिकार आहे. allowed आहे. म्हणजे राईट फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग टिल कन्झम्पशन. नाही म्हणजे ज्या टेबलावरती तुम्ही सर्व करणार आहात ते टेबल किती स्वच्छ हो, हो, पुसलं हो, जातं हो, हे पण बघितलं पाहिजे. नाही, आता आमच्याकडे आलं की सगळं मोहरीत देखील जाऊन बघतात की अन्नाची कण आहेत का मोहरीत. म्हणजे परवा मागच्या वेळेला का तर स्वच्छ पाहिजे म्हटलं साहेब पाहिजे. तो मुंडे साहेब इफेक्ट आहे तो. नाही, नाही. तो आता टेम्पररी आहे. नाही, नाही. पुन्हा ते आपला नाही. भविष्यकाळ आणि भूतकाळ याच्याबद्दलच्या ज्या शंका आहेत, हे भूतकाळाबद्दल तर म्हणून म्हटलं की हॉटेलचा भटारखान्यात शाण्या माणसानं जाऊ नये. याचं कारण असं होतं. आता नाही. नाही अजूनही असंच म्हणतात की हॉटेलमध्ये इतकी अस्वच्छता असते किचन मध्ये की ते काय अज्ञानात सुख. म्हणून ह्याला मी एके ठिकाणी एक अपवाद बघितलाय. चंदीगडमध्ये एक राजस्थानी हॉटेल होतं, तर तिथं त्यांनी वेलकम टू किचन. वेलकम टू किचन. मी म्हणलं हे काय, मी पहिल्यांदाच बघितलं ना ते. म्हणलं हे कसं काय काय नाही, म्हणले आमचा म्हणजे भटारखाना आपला शब्द होता. म्हणले तुम्ही आमचं किचन केव्हाही बघू शकता, जसं तुमच्या घरात तुमची आई किंवा घरातली मंडळी जसं जेवण बनवतात त्या प्रकारे आम्ही इथे जेवण बनवतो, आणि आमच्या किचनमध्ये कधीही येऊन तुम्ही चेक करा. काय झालंय, तुकाराम मुंडे साहेबांचा धसका एवढा आहे की परवा 15 ऑगस्टच्या सुट्टीच्या दिवशी अनेकांनी आपली हॉटेल साफ करून घेतली. सुट्टी आहे तर त्या दिवशी स्वच्छ करून घ्या. हे मी बघा अति जबाबदारीने बोलतोय. असा धसका असला पाहिजे. पण आता तुमचा अगदी शेवटच्या टप्प्यात आपण आलोय. मला एवढंच विचारायचं आहे की फूड अँड ड्रग डिपार्टमेंट आणि FSSAI या सगळ्यांचे कायदे आहेत, पण त्या कायद्याची अंमलबजावणी आजपर्यंत होत नव्हती. ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या गोडाऊनची अस्वच्छता किंवा तिथं ज्या पद्धतीनं हाताळणी केली जाते त्याच्यामध्ये अनेक प्रचंड चुकीच्या गोष्टी आपण अनेक व्हिडिओ त्याचे बघितलेले आहेत. आणि मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, धारावीमध्ये अशा पद्धतीच्या रेड पडलेल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता तुमची संघटना याचा फॉलोअप करतीये, त्याला शासनाकडनं काही प्रतिसाद तरी मिळतोय का? का केवळ नुसतं कागदपत्र आणि तुम्ही ते आपले फेसबुकला टाकणार आणि आम्हाला पाठवणार, आम्ही म्हणणार वा वा काही काम चालू आहे? नाही, बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतोय, कारण का सरकारमध्ये अकाउंटेबिलिटी हे क्वेश्चन हा आता जास्ती वाढलेला आहे. पहिला. सेकंड इज हायजीन कॅनॉट बी बाय ॲक्सिडेंट, इट हॅज टू बी बाय पॉलिसी. सो स्वच्छता असायला पाहिजे. हा जरी कायदा असला तर ती सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून पण असले पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जिथं हे जे काही ई स्टोर्स आहेत, डार्क स्टोर्स आहेत, जर रिपीटेड तिथं हे आलं तर त्या कंपन्यांचे लायसन्स सुद्धा रद्द झाले पाहिजे अशी आम्ही सरकारकडे तशी काही लायसन्स रद्द पण झाली आहे. हो, काही ते- ऑनलाईन प्लॅटफॉर्मची ते टेम्पररी काळासाठी सस्पेंड सस्पेंड झाली. तर सस्पेंड झाल्यामुळे तुम्ही साफ करा आणि परत ते करा. सेकंड टाइम परत ते झालं ते काय? आणि जर करणारं काय ना, ह्या कंपन्यांचे 25 स्टोअर्स आहेत. जर कायदा एका स्टोअरचा आहे तर 25च्या 25 स्टोअर तुमचे तसे राहिले पाहिजे. कायदा असा पाहिजे की जर एक स्टोअर जरी तुमचा खराब झाला किंवा खराब लागला, हे 25 स्टोअरचं लायसन्स सस्पेंड व्हायला पाहिजे. तेव्हा ती भीती त्यांच्यामध्ये राहणार की बाबा माझ्याकडं कायदा स्ट्रिक्ट झाला पाहिजे. हा बेसिक कायदा आहे, कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं तत्परतेनं व्हायला पाहिजे. आणि मला असं वाटतं जगातलं कोणतंही क्षेत्र असू दे, जोपर्यंत आपण आतून त्याच्याबद्दल अंमलबजावणीसाठी तयार होत नाही तोपर्यंत काही होणार नाही. म्हणजे कोणतेही हॉटेलमधील खाद्यपदार्थ खात असताना ते आपल्या आरोग्यावरती थेट इफेक्ट करणारे असतात. त्यामुळं हॉटेल व्यावसायिक असू देत, फेरीवाले असू देत किंवा एखादा गाडीवाला असू दे, या सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की आपल्यावरती एक नैतिक जबाबदारी पण आहे. आपण जेव्हा खाद्यपदार्थ देतोय तो आपला व्यवसाय म्हणून आपण जेव्हा स्वीकारलेला आहे तेव्हा त्याच्याबरोबरीनं आपल्यावरती काही नैतिक जबाबदारी पण आलेली आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मबद्दल यांनी सांगितलंच. मला खरंच असं वाटतं की ऑनलाईनच्या सध्याच्या जमान्यामध्ये आपले पारंपरिक दुकानदार जे आहेत यांच्यावरती कुठेतरी अन्याय होत चाललेला आहे. म्हणून मला ते स्वतःला असं वाटतं की ऑनलाईन खरेदीपेक्षा मी कपडे खरेदी करणार असेल तर मी शोरूममध्ये जाऊन कपडे खरेदी करेन. मला जर एखादं खाद्यपदार्थ पाहिजे असेल तर मी त्या किराणा मालाकडे जाऊनच तिथनंच ते खरेदी करेन. ऑनलाईनला विरोध नाही, पण ऑनलाईन सिस्टीममधले हे जे काही लूप होल्स आहेत याला कुठेतरी आता
पायबंद घालण्याची गरज आहे इथं. आणि मला वाटतं फूड अँड ड्रग डिपार्टमेंटनं किमान आपल्याला या विषयावरती एक एपिसोड करावा एवढी तरी आज वेळ आणून दिली, हेही नसे थोडके. अदरवाईज म्हणलं असं की अन्न आणि औषध प्रशासन विभाग म्हणजे केवळ एक शासनाचा विभाग जिथे काय काम होतं हे कुणालाही माहीत नाही. ते वजन माप पण तसंच आहे की ते नेमकं काय करतात हे समाजातल्या 1-अर्धा% लोकांना सुद्धा माहीत असत नाही. पण या निमित्तानं आपल्याला एका महत्त्वाच्या विषयावरती बोलता आलं आणि या तिन्ही मान्यवरांनी अन्न औषध प्रशासन विभागाची कामं, जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी आणि व्यावसायिक म्हणून, ग्राहक म्हणून सुद्धा आपली असलेली जबाबदारी याबद्दल मार्गदर्शन केलं. याबद्दल तिघांचे मी आभार मानतो. थँक्यू. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.